आणि आता धनंजय भाऊ तुम्ही जे म्हणालात तो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे, तो ज्याची पत्रकारांना वाट बघताय. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत संसद महारत्न खासदार विजयोत्सवाचा चौकार, बारामतीचा जगात जय जयकार. माननीय सौ सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार. शुभेच्छुक माननीय श्री अतुलप्पा धावडे, माजी उपसरपंच, कोंडवे जावडे, पुणे. परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची. रंग कलर्स ऑफ लाईफ. पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज. पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन. एकदा नक्की भेट देऊन खात्री करा. रंग कलर्स ऑफ लाईफ. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. तुम्ही इंद्रायणीच्या इकडच्या घाटाची तिकडच्या घाटाची मध्ये बसलेल्या, मला कल्पना नाही तुम्ही या संदर्भात कोणाचा उल्लेख केला, पण तुषार भाऊ असे अनेक कावळे म्हणजे धनंजय भाऊंना कदाचित एखादा दिसला असेल, अनेकांच्या मनातही असतील. त्यांना आत्ताच टाटा बाय बाय करा, कारण फार महत्वाची गोष्ट आहे. मी परवा जुन्नरला सुद्धा हा प्रश्न विचारला, कारण या महाराष्ट्रासमोर या निवडणुकीमध्ये एक फार महत्वाचा प्रश्न होता की सत्तेसाठी, स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की स्वाभिमानानं उभं राहणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. महाराष्ट्राच्या जनतेनं स्वाभिमानासाठी उभं राहणाऱ्यांच्या बाजूने कौल दिलाय आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावनांचा विचार हा प्रत्येक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला, प्रत्येक राज्यकर्त्याला हा करावाच लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या मनापासून कौतुक यासाठी की तुम्ही कोणीही अमुक पक्षाला उमेदवारी दिली पाहिजे, तमुक पक्षाला उमेदवारी दिली पाहिजे असा